हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मंडळी, आजपासून काही महिन्यापूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की माझं यूट्यूब चॅनल 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करेल, तर कदाचित माझाही विश्वास त्यावर बसला नसता. पण आज हा क्षण माझ्या आयुष्यात तुमच्यामुळे आला आहे. 10,000 सबस्क्रायबर्स मागे फक्त आकडे नाहीत, तर अनेक रात्रींची मेहनत, खूप चुका, निराशा, पुन्हा उभं राहण्याची हिंमत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रेम मला मिळालेलं आहे. आज मी तुम्हाला माझा संपूर्ण यूट्यूब प्रवास सांगणार आहे. मी सुरुवात कशी केली, मॉनिटायझेशन कसं मिळालं, कोणत्या चुका केल्या आणि जर तुम्हालाही यूट्यूब सुरू करायचं असेल, तर तुम्ही काय शिकू शकता. नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहत आहात प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग. सर्वप्रथम मनापासून तुमचे खूप 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 आभार. 10,000 सबस्क्रायबर्स हा फक्त माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा हा आनंद आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, लाईक केले, कमेंट्स केल्या, माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज आपण हा सुंदर टप्पा गाठला आहे. खरंच थँक्यू सो मच. जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं तेव्हा माझ्याकडे मोठा कॅमेरा नव्हता, प्रोफेशनल स्टुडिओ नव्हता, मोठी टीम नव्हती. होतं ते फक्त एक स्वप्न. लोकांना उपयोगी पडेल असं कंटेंट बनवायचं. सुरुवातीला व्ह्यूज खूप कमी यायचे. कधी 20, कधी 50, कधी 100, कधी-कधी तर पूर्ण दिवस वाट पाहिली तरी व्ह्यूज वाढायचे नाहीत. त्यावेळेला अनेकदा वाटायचं, मी योग्य करत आहे का? मी करू की नको? पण मी थांबले नाही. सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे कन्सिस्टन्सी. कधी टॉपिक मिळत नव्हता. बऱ्याच बऱ्याच सगळ्या अडचणी येत होत्या. कधी व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ मिळत नव्हता किंवा कधी-कधी खूप वेळ जायचा. कधी थंबनेल बनवायला तासनतास जायचे. कधी एखादा व्हिडिओ अजिबात चालायचा नाही. पण प्रत्येक फेल झालेल्या व्हिडिओमधून मी काहीतरी शिकत गेले. एक दिवस माझा एक व्हिडिओ अचानक चांगला परफॉर्म झाला आणि काय फक्त त्या एका व्हिडिओमुळेच मला समजलं लोकांना कोणत्या प्रकारचा कंटेंट आवडतो. मग मी त्या विषयावर अजून रिसर्च केले, एस-ई-ओ समजून घेतलं, माझ्या व्हिडिओजचे टायटल सुधारले, थंबनेलवर जास्त मेहनत घेतली आणि हळूहळू मग माझंही कंटेंट ग्रो होऊ लागलं. मॉनिटायझेशन मिळणंसुद्धा माझ्यासाठी खूप इमोशनल मोमेंट होता. जेव्हा यूट्यूबकडून मला अप्रूव्हल मिळालं तेव्हा मला वाटलं, हो, आता माझी मेहनत योग्य दिशेने चालली आहे. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन, मॉनिटायझेशन हा यूट्यूबचा शेवट नाही. तो फक्त प्रवासाची खरी-खरी सुरुवात आहे. आता मी तुम्हाला सांगेन, की या सगळ्या जर्नीमधून मी काय शिकले. तर या प्रवासात मला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली म्हणजे कन्सिस्टन्सी ही टॅलेंटपेक्षा फार मोठी असते. दुसरं म्हणजे क्वालिटी कंटेंटला वेळ लागतो, पण त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तिसरं म्हणजे व्ह्यूज कमी आले म्हणून कधीही हार मानू नका, थकून जाऊ नका आणि कंटेंट बनवायचं सोडू नका. चौथी आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ऑडियन्सवर प्रेम करा, कारण तेच तुमची खरी ताकद आहे. आज माझ्याकडे 10,000 सबस्क्रायबर्स आहेत, पण माझ्यासाठी प्रत्येक एक सबस्क्रायबर हा स्पेशल आहे. तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओला दिलेला सपोर्ट, प्रत्येक कमेंट, तुमचं प्रत्येक लाईक हेच मला रोज नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतं. आता आपला पुढचा प्रवास अजून खूप मोठा आहे. मी तुमच्यासाठी अजून खूप चांगले चांगले व्हिडिओज आणणार आहे. व्हिडिओचे टॉपिक्स म्हणजे हेल्थवर, लाईफस्टाईलवर, आयुर्वेदा, होम टिप्स, स्किन केअर या सगळ्यांचा जास्तीत जास्त रिसर्च करून मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येणार आहे. अजून खूप काही आणि माझं एकच ध्येय आहे, प्रत्येक व्हिडिओमधून तुमच्या आयुष्यात थोडासा तरी सकारात्मक बदल व्हायला हवा. शेवटी पुन्हा एकदा मी तेच सांगेन, की खरंच खरंच मनापासून धन्यवाद. 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करणं माझ्यासाठी एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झालं, ते तुम्ही पूर्ण केलं. जर तुम्ही आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल, तर प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब जरूर करा. कारण हा प्रवास इथे संपणारा नाहीये. हा फक्त एक सुरुवात आहे. चला, पुढचा टप्पा 50K सबस्क्रायबर्सचा. थँक यू. लव्ह यू ऑल आणि पुन्हा भेटूया नवीन उपयुक्त आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. मंडळी, शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे, कशाबद्दल माहिती हवी आहे, त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. त्यावर रिसर्च करून
योग्य ती खरीखुरी माहिती मिळवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेल. तोपर्यंत धन्यवाद.